नमस्कार मित्रांनो, गोष्टींच्या खजिन्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय हृदयस्पर्शी गोष्ट, कबूतर आणि मुंगी, जी दयाळूपणा आणि कृतज्ञतेची शिकवण देते. एका मोठ्या झाडावर एक सुंदर पांढरा कबूतर राहत होता. त्याचे नाव होते गौरव. तो खूप दयाळू आणि मिलनसार होता. झाडाखाली लहान बिळात एक छोटी मुंगी राहत होती. तिचे नाव होते मीरा. एक दिवस गरम उन्हाळ्यात मीरा पाण्याच्या शोधात भटकत होती. तिला खूप तहान लागली होती. ती एका तळ्यावर पाणी पिण्यासाठी गेली, पण चुकून पाण्यात पडली आणि बुडायला लागली. ती घाबरून ओरडू लागली. गौरव कबुतराने तिची आरडाओरड ऐकली आणि त्वरित खाली पाहिले. त्याला दिसले की छोटी मुंगी पाण्यात बुडत आहे. गौरवाने त्वरित एक पान तोडले आणि ते पाण्यात टाकले. मीराने त्या पानावर चढून स्वतःला वाचवले. ती खूप कृतज्ञ होती आणि म्हणाली, गौरव भाऊ, तुम्ही माझे जीव वाचवले. मी हा उपकार कधीही विसरणार नाही. गौरवाने हसत हसत सांगितले, अरे मीरा, हे काही मोठी गोष्ट नाही. आपल्यात कोणी अडचणीत असेल तर एकमेकांना मदत करावी. काही दिवसानंतर एक शिकारी त्या भागात आला. त्याने गौरव कबुतराला पकडण्यासाठी जाळे पसरवले. गौरव काहीच समजू शकला नाही आणि जाळ्यात अडकला. मीरा मुंगीने हे पाहिले आणि त्वरित कृती केली. तिने आपल्या धारदार दातांनी जाळ्याचे दोर कापायला सुरुवात केली. थोड्याच वेळात तिने जाळे कापून टाकले आणि गौरवाला मुक्त केले. गौरव खूप आनंदित झाला आणि म्हणाला, मीरा, तू माझे जीव वाचवले. तुझा हा उपकार मी कधीही विसरणार नाही. मीराने उत्तर दिले, गौरव भाऊ, तुम्ही माझी मदत केली होती. आता माझी पाळी होती तुमची मदत करण्याची. खरं मैत्री म्हणजे असंच असतं. दोघे मित्र आनंदाने झाडावर बसले आणि त्यांना समजले की दयाळूपणा केल्यास तो परत येतो. लहान असो की मोठा, प्रत्येक जण कोणा ना कोणाची मदत करू शकतो. या गोष्टीतून आपल्याला समजतं मित्रांनो की दयाळूपणा हा सगळ्यात मोठा गुण आहे आणि आपण कुणावर उपकार केला तर तो नक्कीच परत येतो. लहान मुंगी देखील मोठ्या कबुतराची मदत करू शकते. तुम्हाला ही हृदयस्पर्शी गोष्ट आवडली का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखीन अशा प्रेरणादायक व शिकवणी देणाऱ्या गोष्टींसाठी गोष्टींच्या खजिना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.